बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री वासुदेव पाटील लिखित कादंबरी परतीच्या सरी. प्रकरण 6. ऐन पावसाळ्यात बोरमाळ्याचा ट्रान्सफॉर्मर जळाला. 2 दिवस सारा गाव अंधारात ओला होऊ लागला. पाऊस एकसारखा बरसत होता. लोक पन्हाळीखाली भांडी ठेवत व तेच पाणी वापरत. फक्त पिण्याचं पाणी विहिरीवरून तोलून आणावं लागत होतं. शाळेजवळच्या चौकातून शाळेच्या पश्चिमेकडील विठ्ठल मंदिराच्या बाजूला गाव विहीर होती. विहिरीवर रहाट बसवले होते, पण ते मोडकळी झालेले. सारा गाव मात्र याच विहिरीचं पाणी मोटारीनं पित होते. आता जो तो बोर बादली हंडा घेत सुई सवडीनं विहिरीवर जात पाणी शेंदत होते पिण्यापुरते. रघु पहाटे उठला. त्यानं 2 बादली व 2 हंडे घेतले. बाहेर भुरभुर सरी कोसळत होत्या. तो निघाला. त्याचा आवाज ऐकताच जागी असलेली सावी ही हंडा घेऊन निघाली. तिच्या छातीत धडधड थरथर थरथर होती, त्यापेक्षा हुरहुर अधिक. रात्रीपासून पिण्याचं पाणी नसल्यानं ती काळजीच होती. अंधारात रघु पुढे व ती मागे. उत्तरेकडे सरळ निघाल्या गल्लीतून विहिरीकडे निघाले. विठ्ठल मंदिरातल्या साऊंड सिस्टीमवर पहाटेचे अभंग लावले होते. अतिशय मधुर नाद सर्द पावसाळी वातावरणात वेगळाच भक्तिभाव जागवत होते. सावीस नागपूरचे दिवस आठवले. दोन्ही समांतर सायकल ढकलत चालत आहेत. दूरच्या हॉटेलात चहा पिण्यासाठी चहाचं खरं तर निमित्त. आत्ताही तसंच, पण तो पुढे चाललाय व आपण अंतर कमी करत पुढे सरकतोय. रघुनं हुंड्यावर चढत बादलीस दोर बांधला व बादली पाण्यात सोडली. तोवर मागून आल्या सावीनं हंडा ठेवला. आवाजानं रघु मागे पाहू लागला. अंधारातही सावीला पाहताच तो गांगरला. पहाट असल्यानं अजून कोणीच आलं नव्हतं. बादली बुडबुडबुड आवाज करते तशीच रघुची छाती थुडथुडथुड करू लागली. मॅडम, तुम्ही कशाला आलात? मी आणणारच होतो पाणी तुमचंही, तो थरथरत म्हणाला. चव्हाण, मॅडमपेक्षा सावीस बरं वाटतं या अभंगासारखं. तो मुकाट्याने दोर ओढत राहिला, पण बोलला काहीच नाही. सावी, माफ कर, त्या दिवशी मी पिऊन घरी आलो. रघु बोलला आणि सावीनं त्याच्याकडे पाहिलं. तिला आतून ढग दाटून आभाळ भरून आल्यागत दाटून आलं, पण तरी तिनं आवेग आवरला. मला कशाला सांगतोस? तू पिऊन ये अथवा नको येऊ, माझा काय संबंध? मुळात मी या गावात यायलाच नको होतं, पण आता आले तर लगेच बदली होणार नाही, म्हणून राहावं तर लागेल. राहिला प्रश्न रूम बदलण्याचा, तर महिना भरला की वनिताबाईंना भाडं देऊन मी रूम बदलवेल, सावी गंभीर होत म्हणाली. रघुनं बादली हंड्यात उतरून हुड्यावर ठेवली व तो खाली उतरला. सावी, कोणी रूम बदलणार नाही आणि कोणीच कुठे जाणार नाही. वनिता बोलली त्या रागातच नशेत बरडलो मी. माफ कर, पण जाऊ नकोस दुसरीकडे. आधी तू गाव विहिरीवर आहेस याचं भान ठेव व चढ पाणी काढ, की मी माझं काढू, सावी रागातच बोलली. रघु चपापलाच. त्यानं आजूबाजूला पाहिलं. तो तसाच हुड्यावर चढत पाणी शिंदू लागला. सावी शांतपणे त्याच्याकडे पाहू लागली. अजूनही विहिरीवर कुणीच आलं नव्हतं. विहिरीच्या शेजारीच केळीचं बहरलेलं शेत. इतक्या दिवसात एवढ्या जवळ एकटा आजच आलो आपण, बोरमळ्याला आल्यापासून. बादली काढताच तिनं हातात घेत आधी त्याच्या हंड्यात ओतली. तो पुन्हा बादली विहिरीत सोडू लागला. यापुढे मी कधीच दारूला शिवणार नाही, रघु तिच्याकडे मागं पाहत बोलला. तेच तुझ्या भल्याचं आहे. दारूला शिवलास तर कोणताच बाप मुलगी देणार नाही तुला, सावी त्याकडे पाहत बोलली. त्यासाठी नाही, पण असं मी नाही, वनिताबाईंचं मत आहे, सावी. रघुनं एव्हाना बऱ्याच बादल्या शेंदल्या, पण ऐन मीन 3 हंडे भरत का नाहीत हे त्याला कळेना.
बादली हातात घेता सावी हंड्यात कशी ओतत होती याकडे त्याचं लक्षच नव्हतं. सावी, तुझा हंडा घेऊन तू निघ, कुणी आलं तर उगाच. उगाच काय? सावी थेट पाहत जरा रागातच विचारू लागली. काही नाही, पण पावसाने तू भिजतेस म्हणून म्हणतोय मी. रघु सावरला. सावीनं स्वतःकडे पाहिलं. अंधारात काहीच दिसत नसलं तरी ती पुरती ओली झाली होती. तिनं आपल्या साडीचा पदर गरज नसतानाही सावरला. सरीत मृगसरी, आषाढ सरी, श्रावण सरी की परतीच्या सरी. रघु, तुला 2 हंडे जड झाले असते का रे? तूच द्यायचं ना मॅडम ना, त्यांना कशाला येऊ दिलं विहिरीवर? पाणी भरायला आलेला दिवाण बाबा काळजीनं म्हणाला. तसं काही नाही बाबा, पण मीच आले. आपलं काम आपणच केलेलं बरं ना, का उगाच इतरांना त्रास द्या म्हणून. सावीनं जरा दूर सरकत हंडा भरत म्हटलं. रघुनं दोर आवरत घडी करत बादलीत ठेवला. सावी, 3 हंडे चढव माझ्या डोक्यावर, तू ही बादली घे फक्त. रघु म्हणाला. त्यानं 1 हंडा डोक्यावर घेतला व तो खाली बसला. सावीनं त्याच्या तोंडासमोर जवळ येत पहिल्या हंड्यावर दुसरा हंडा ठेवला व नंतर तिसराही. आषाढ सरी जवळ येताच रघुस वादळाचा भास झाला. गंधेल गंधेल पसरलाय व आपण त्या सुगंधात बुडतोय. जळगावहून नागपूरला जाताना एकाच सीटवर बसतानाही असाच गंधेल उडाला होता. 3 हंड्याच्या ओझ्यानं उठलं जात नसेल, थांब माझा हंडा घेते मी. सावी रघु उठत नाही म्हणून म्हणाली. तोवर भानावर येत रघु उठत चालू लागला. सावी बादली धरत मागोमाग निघाली. पंढरीची वारी, आषाढ सरी धो धो बरसल्या तरी तिचा आनंद वेगळाच. रमण चव्हाणचा चौक, घर दूर दूर दक्षिणेकडे सरकत राहावं व आपण असंच मागोमाग चालत राहावं. वारी. पण रमण चव्हाणचं असो की कुणाचं घर, ते कसं सरकणार? हे एकदाच आलंच. रघु ओसरीखाली उभा राहिला. सावीनं ओसरीवर चढत वरचा हंडा उतरवला व नंतर दुसरा. पोतीसारखा हंडा बदल होणार नाही. काय? काही नाही. सावीनं जीभ चावली. रघुच्या मनावरचं 3-4 दिवसांचं ओझं आज एकदम कमी झालं. खेतियाहून दारू पिऊन आला त्या दिवसापासून त्या सावीस तोंड दाखवावं वाटत नव्हतं, पण आज माफी मागून त्यास हलकं वाटलं. 1 हंडा सावी घेऊन खाली करून आली व बादली उचलत परत निघाली. सावी, हे 2 हंडे ने, लाजवू नको मला. दिवाण बाबा काय बोलले ऐकलं नाही का? सावीस थांबवत रघु बोलला. सावी मनात हसली. तिने हंडे खाली करून त्याकडे दिले. असंही तिला माहीत होतं, रमण तात्याने नंतर घरातले हंडे दिलेच असते, पण तिलाच रघु मागोमाग विहिरीवर जायचं होतं. त्यासाठी ती उत्तर रात्रीस न झोपता पाळत ठेवून होती, कारण आपल्या आल्यापासून रघु चव्हाण आपणास टाळत होता हे तिनं ओळखलं होतं. नारळी पुनव आली. आज सावी घरीच होती. दुपारी विनोद व वनिता टिपूस घेऊन आले. तात्यानं उठत चहा केला, तरी वनिता जागची उठली नाही. तात्यानं ठेवला आयता चहा मात्र तिनं घेतला. तात्या, दादा कुठे आहे? विनोदनं कोंडी फोडली. विन्या, तो चौकातल्या शेडवर असेल. येताना दिसला नाही का? शेडमध्ये दिसायला असायला तर हवं. शेडमध्ये रिवाइंडिंगचं नाव करून मागच्या वडार वस्तीत गुत्त्यावर बसायचं. कोण बाप देईल पोर अशा दारुड्यास? वनिता तात्याकडे पाहत कातावून बोलली. सावीनं या दोघांना येताना पाहिलं होतं, पण ती यावेळेस घरातून बाहेर निघालीच नाही. यांच्या घरगुती वादात का उगाच पडायचं आपण? वने, तो पितो की नाही ते सोड, पण जगात असा एखादा तरी बाप असेलच ना, तो देईलच ना माझ्या रघुस पोर. दिवसा दिवस अपने पाहणं सोडा तात्या. गावात कितीतरी घरंदाज शेतीवाल्या मुलांचे टक्कल पडायला आलेत. त्यांना मिळत नाहीत पोरी, तर आपल्या महाशयांचा विषय सोडा. वनितानं पुन्हा वरमिटोला आणला. गणानं रघुस कळवलं असावं. रघु घरी आला.
त्याला पाहताच विनोदनं सुरुवात केली. तात्या, गेल्या 8-9 वर्षांपासून शेत गहाण पडलंय. त्यातून मला कवडीची कमाई नाही. मी नोकरीस असलो तरी मला ही संसार आहे. आता त्या शेतीचा गुंता तसाच ठेवणं मला परवडणार नाही. अरे बाबा, सोडव ना मग गुंता. तुला कोणी नाही म्हटलं गुंता सोडवायला? तात्या खाकरत खाकरत म्हणाले. रघु जवळच उभा राहत शांतपणे ऐकत होता. तात्या, सदा काका घ्यायला तयार आहेत 2 एकरचा तुकडा. तेवढा विकून गहाण ठेवलं शेत सोडू म्हणजे हिस्से वाटणी करता येईल, विनोद पटवून देत बोलला. पण सदाचं नाव निघताच तात्याचं पित्त खवळलं. तरी ते शांत संयमानं म्हणाले, विनया, गेल्या 8-10 वर्षांपासून रघु व मी शेत विकण्याचा विचारही केला नाही. आम्ही कष्ट करत बाकीचं कर्ज फेडलं व संसार रेटला. म्हणून ऐक, तू निम्मे शेत सोडव व तुझा हिस्सा घे. रघु त्याचं निम्मा हिस्सा सोडेल नंतर. माझ्याकडे कुठला आला खजिना शेत सोडायला? विनोद कातावून म्हणाला. तुझ्याकडे नसेल तर नोकरीवर कर्ज काढ एखाद्या पतपिढीत. म्हणजे मी पण तुमच्यागतच कर्जात बुडावं, कर्ज फेडत मरायचं? विनोद कावात आणि कावत म्हणाला. विनया, आम्हाला तुझ्यागत पगार नाही रे, म्हणून आम्ही कर्जातच मरणार. ती चिंता सोड, तू तुझं पहा. तात्या, तुम्ही त्या दादागतच बालिशपणा करता आहात. तुमच्या डोक्यात प्रकाश का पडत नाही? एक तुकडा विकून बाकी शेत सुटेल व पैसेही उरतील. त्यात दादाचं लग्नही करता येईल. विनया, मेरी बिल्ली मुझ पर ही म्याव. वाह वाह, आता तू मला शिकवणार व्यवहार? तुम्हाला म्हणायचं काय? मला जे म्हणायचं ते कळलंय तुला. उठ येथून आणि तुला ही बुद्धी ज्यानं शिकवली त्याला ठणकावून सांग की हा रमण चव्हाणाचा जीवित जीव असेपर्यंत एक वकरही जमीन विकू देणार नाही. तात्या संतापून दणानत बोलले, पण त्यांचा सारा देह थरकापत होता. म्हणजे सरळ सांगा ना, आम्हास हिस्सा द्यायचा नाही असं? वनिता तिरक्यात शिरली. वने, तुला नाही पण या बेअक्कल तुझ्या नवऱ्याला लाज वाटायला हवी की शेत गहाण का टाकले ते न कळायला. आणि तुम्ही जे म्हणताय ना कर्ज कर्ज, ते माझ्या रघुनं केलंय का विचार त्याला? विनोद खाली मान घालत तू चुप्प झाला. वनिताही वरमली. टिपू रांगत रांगत एव्हाना रघुजवळ सरकला होता. रघुनं त्यास उचलून डोक्यावर बसवलं होतं. टिपूही मस्त काकाच्या अंगावर हसत खेळत होता. वनितानं मोर्चा वळवला. का हो, त्या टिप्यास घ्या. तो नादान आहे, त्याला समजत नाही, पण तुम्हास तरी कळतं ना कुणाच्या संगतीत राहावं ते? वनिताचा बाण रघु व तात्यांच्या वर्मी लागला. रघु विव्हळला. त्यानं टिपूस खाली उतरवलं. आत काळजा तप्त सुरी फिरली, पण तरी ते निष्पाप बालक रघुकडे झेपावत होतं. नादान आहात तुम्ही. त्या नादान बालकाला जे कळतं तेही तुम्हास कळू नये हा दैव दुर्विलास. तात्या कळवळत बोलले. विनोद उठला व ओसरी उतरत उतरत सदा काकाच्या हवेलीत चढला. वनिता मात्र सावीच्या घरात घुसली. या बाई, मी तुमचीच वाट पाहत होते. किती भाडं देऊ? सावीनं सरळ प्रश्न केला. जे ठरलंय ते द्या. अगदी लतकोडगेपणा दाखवत वनिता बोलली. तात्यांनी मला काहीच ठरवून दिलं नव्हतं, पण तुम्ही सांगा तेवढे देते. एक विनंती होती. काय? खरं तर मी महिन्यानंतरच खाली करणार होते घर, पण आपण आला नाही म्हणून भाडं राहिलंच होतं, म्हणून आता 2 महिन्यांचं भाडं देत 8 दिवसात खाली करते. सावी बोलली. बाई, तसं मनावर घेऊ नका. मला भाडं दिलं तर राहा खुशाल, मला काहीही अडचण नाही. भाडं किती देऊ तेवढं सांगा. वनितानं सांगितलं तेवढं भाडं सावीनं दिलं. ते पाहताच तात्या कळवळले. सावी, या घरात भाडं घेण्याचा रिवाज नाही पुरे, पण घराचे मालकच बदलले तर रिवाजही बदलतील आता. पण तरी वनितानं भाडं घेतलंच व तीही सदा चव्हाणांच्या हवेलीत चढली.
रात्री चौकात पाऊस नाही पण स्वच्छ चांदणं पसरलं. सारा चौकच नाही तर बोरमळा चांदण्यात न्हाऊन निघाला. गोमाईच्या नितळ होऊ पाहणाऱ्या पात्रात चांदण चुरा पसरत होता. रघु समोरच्या धावलीच्या घरात ग्रामपंचायतीच्या मोटारीची रिवाइंडिंग करत होता. तात्यानं आज घासही उचलला नव्हता. रघुनंही 2 घास उचलत ताट तसाच झाकून दिलेला. सावीला त्यांना जीवन घ्या असं सांगण्याची हिंमतच झाली नाही. तात्या ओसरीतच टाकल्या बाजेवर पडले होते. सावीनं आले गवती चहा टाकत चहा ठेवला. मामी घेणार नाही तिला सवयीनं ठाऊक होतं, म्हणून तिनं कप भरले व ती ओसरीवर आली. तात्या, आज माझं डोकं खूप धरलं म्हणून चहा ठेवला होता, घ्या तुम्ही. सावी 2 कप देत बोलली. तात्या उठले. रघु, इकडे ये. तात्याने खाकरत समोरच्या रघुस आवाज दिला. सावी तात्याच्या बाजेजवळच्या खुर्चीत बसली तर रघु दूर ओसरीवरच्या पायरीवर. तिघेही कपातला चहा पित होते. रघुला जळगावहून नागपूरला जाताना रेल्वेत व नंतर नागपूर स्टेशनातला चहा आठवला. मॅडम, तुमचे 6 कट चहा झाले माझ्यावर. रघु कप ठेवत म्हणाला. समजले नाही मी. सावी गोंधळून म्हणाली. नागपूरला जाताना 2 कट, पाठशालेजवळच्या हॉटेलात 3 कट आणि आत्ताचा हा 1 कट. आणि गंभीर वातावरणातला ताणच गेला. ती चांदण्यागत मंद हसली. चव्हाण, एवढा बारीक हिशोब ठेवणारा तू किती प्रॅक्टिकल आहेस, पण भावाला ओळखण्यात गफलत करत अख्खा आयुष्याचं गणित बिघडवून बसलास. ती मनातला कोलाहल दाबत मनातच बोलली. तुमचा गणा रोज पाचतो तुमच्या दुकानाची चहा शाळेत. ती तरी हसत बोलली. गणा त्याचे पैसे घेतो, फुकटात नाही पाजत. रघु, पण चहा छान होता. तात्याही सामील झाले. रघु उठला व रिवाइंडिंग करू लागला. तात्या, एक विचारू. सावी तात्याकडे पाहत बोलली. काय पुरी? विनोदला त्याचा हिस्सा देऊन मोकळा का करत नाही तुम्ही? सावी, विनोदला देण्यापायी मी रघुच्या उभ्या आयुष्याची धुधार करून बसलोय. पुरी, एखाद्याला फक्त घेणंच माहीत असतं. जातं पाहते ना तू, जातं. तेही आपल्या पोटात सतत धान्य घेत राहतं, पण त्या बदल्यात स्वतः झिजत आपणास पिठाचं दान देत राहतं. पण हा आमचा विनोद नुसता ओरबाळत आला असंच समज. परतीचं कर्तव्य शून्य. तात्या, तो लहान आहे, त्यात तो दिव्यांग. केवळ वनिताबाईच्या वागण्यामुळं त्यावर अन्याय नका करू. शिवाय भाऊ हिस्सा कुणा सुटलाय? सावी, त्याचा हिस्सा त्याला देऊच, पण माझंही आयुष्य आहे. ते सोड, पण रघुचं काय? त्यानं नुसतं देतच राहायचं का कायम? तात्या कळवळले. खरं तर सावीस तेच जाणून घ्यायचं होतं. लहान भावाचं लग्न होतं आणि मग मोठ्या रघुचं का नाही? पण ती तात्यास आडपडद्यानं विचारत होती. पुरी, माझ्या रघुनं माझ्या एका शब्दानं सांगण्यावरून नोकरीवर पाणी सोडत विनोदची सोय केली. विनोदचं चोरीचं पाप विनोदची नोकरी जाऊ नये म्हणून स्वतःच्या उरावर घेतलं. जी मुलगी रघुसाठी पाहायला गेलो तिच्या बापानं ऐनवेळीस नोकरी पाहून विनोदला देऊ केले. त्यावेळीस मी सपशेल नकार देत उठू लागलो, तरी विनोदनं दगा देत होकार दिला. तरी रघुनं पुन्हा शेत गहाण ठेवत कर्ज उचलत विनोदचं धूमधडाक्यात लग्न केलं. पण नंतर या विनोदनं एका पईची मदत केली नाही कर्ज फेडायला. माझा रघु रक्त आठवत कर्ज फेडतोय. तात्या उसासा टाकत दाटल्या कंठानं म्हणाले. समोरच्या चौकात चांदणं पसरलं होतं. बापासारखा तात्या समोर जीव पाखडत होता आणि धाबलीच्या घरात तांब्याच्या तारांचं वेटोळं करत मोटार बांधण्यात तल्लीन रघु चव्हाण त्याकडं ती स्मित होत पाहत राहिली. सावी, कधी कधी माणूस आपल्या पूर्वानुभवाला अनुसरून आपल्या जीवनाचे मार्ग ठरवतो. आपण चुकणारच नाही असा पक्का विश्वास त्यास असतो.
तीच जीवनात मोठी चूक होते. प्रत्येक अनुभव हा वेगळा असतो हे कळतं तोवर वेळ सरकन निसटून गेलेली असते. मग उरतो तो चटके देणारा पस्तावा. तात्या बोलले आणि सावीस जणू आपल्या जीवनातील उरलेला पस्तावाच दिसू लागला. तो उलगडणारा सईचा पदर तुर्तास दाबला. आता तिला परिस्थितीनं अगदी खतावाशी रघुस दिसत होता. गालाची गालफाडं बसलेला, डोळ्यांखाली जणू काळी वर्तुळे उठण्यासाठी आसुसलेली. ना केसास वळण ना कपडे ढंगाचे, स्वतःसाठी जगणंच विसरलेला. ना तेज उरलेलं ना अस्तित्व. का झाला असावा यात एवढा बदल? यास आपणही कारणीभूत तर नाही? आपण ठणकावून सांगत मामीला विरोध केला असता तर? हा बोलला होता की जर मी नोकरीस लागलो तर येईन, नाही तर आपलं माणूस येईल मला शोधत. आपण आलोच खरं याला शोधत, पण उशीर केला व आपण आपलं आयुष्य बर्बाद करत. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.